नेक्स्ट पॉईंट आहे सरफेस टेन्शन. आता इथून पुढं टॉपिक थोडासा याच रिलेटेड वाढत जातो आहे, म्हणजे याच रिलेटेड सगळे पॉईंट्स आहेत सरफेस टेन्शनच्या रिलेटेड. त्यामुळे हा पॉईंट बेसिक आहे, नीट लक्ष द्या. अ लिक्विड ॲट रेस्ट shows a very interesting property called as surface tension. A liquid which is at rest shows a very interesting property called as surface tension. मी तुम्हाला इथे थोडेफार असे एक्झाम्पल देणार आहे, त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल. जरा लक्ष द्या इकडे. सपोज एक मी क्लोज्ड वेसल घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जर मी सपोज असं त्याच्या आतमध्ये मी लिक्विड घेतलं आणि एक झाडाचं छोटंसं पान घेतलं आणि मी जर त्याच्यावरती असं टाकलं, तर ते पान जोपर्यंत स्वतःला ते ओलं करत नाही, जोपर्यंत ते पान वाळलं आहे तोपर्यंत ते वरतीच राहतं. आणि जेव्हा ते प्रॉपरली ओलं होऊन जातं तेव्हा ते बॅक साईड म्हणजे आत इनसाईड द लिक्विड जातं. बरोबर आहे का? सो हे एक एक्झाम्पल आहे चांगलं. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. सपोज हा जो सरफेस टेन्शन हा जो पॉईंट आहे, ॲक्च्युली हा न्यूटन्सच्या पॉईंटला खूप रिलेटेड आहे. न्यूटन्सनं काय सांगितलेलं होतं की एव्हरी बॉडी कंटिन्यू टू रिमेन इन रेस्ट, every body continue to remain in rest or in motion unless and until unbalanced force acts on it. मग सपोज हे लिक्विड आहे की जे रेस्टला आहे, ओके, आणि ते स्वतःला रेस्टमध्येच ठेवायचा प्रयत्न करतं कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर एक फोर्स काम करत नाही. मग सपोज एक पान पडले झाडाचं आणि त्याच्यावरती ते फोर्स लावा लागले. मग सुरुवातीला कसं होतं की ते फोर्स बिअर करतं, सहन करतं त्याचा पाण्याचा फोर्स. मग त्यामुळे थोडासा असा त्याचा जो शेप असतो तो असा असा कॉन्केव टाईप असा बनून जातो. तुम्हाला इतर डायग्राममध्ये दिसत असेल. ओके, हा थोडासा असा कॉन्केव टाईप बनून जातो. बेसिकली काय मिळतो, त्याच्यावरती एक फोर्स लागतो आणि या फोर्समुळे त्याचं टेन्शन क्रिएट होतं आणि टेन्शन फोर्स लागल्यामुळं ते एका ठराविक लेंथवरतीच फोर्स लागतो. सो फोर्स अपॉन लेंथ म्हणूयात आपण. सो फोर्स अपॉन लेंथ म्हणजेच टेन्शन आहे याच्या ह्याच्यासाठी. सो कोणी विचारलं की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, सो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. काय फॉर्म्युला आहे? फोर्स पर युनिट लेंथ. इथं अजून थोडेफार एक्झाम्पल दिलेले आहेत, थोडं वाचून घ्या. वी हॅव सीन दॅट वॉटर स्पायडर वॉक्स ऑन द सर्फेस ऑफ द स्टेडी वॉटर. Greased needle float on the surface of the water. Raindrop and soap bubble always take spherical shape, etc. All this phenomenon arises due to surface tension. So surface tension is very important, is one of the important properties of the liquids. नेक्स्ट पॉईंट आहे मॉलेक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. या पॉईंटमध्ये थोडेसे इंटरमॉलेक्युलर फोर्सेस, कोहेझिव्ह फोर्स, ॲडेझिव्ह फोर्स असे खूप इम्पॉर्टंट आहेत कन्सेप्ट शिकायचे. पण हे एक जरा बेसिक आयडिया दिले त्यांनी. आपण बघूयात नेक्स्ट. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरमॉलेक्युलर फोर्स. नावामध्येच आहे की इंटरमॉलेक्युलर, सो दोन मॉलेक्युलमधला फोर्स आहे. आता दोन मॉलेक्युल कुठले याच्यावरती कोहेझिव्ह की ॲडेझिव्ह हे डिपेंडंट आहे. सो बेसिक इंटरमॉलेक्युलर फोर्सचे डेफिनेशन इथं दिलेलं आहे. दिस फोर्स बिटवीन टू मॉलेक्युल्स is called as intermolecular force. There are two types, cohesive force and adhesive force. Cohesive force, if the two molecules are of same material or same substance, then it is called as cohesive. Or force of cohesion, if they have a different substances, same नाही आहे, दोन molecules किंवा दोन substances, different substances आहेत, then it is called as a adhesive. Next point आहे range of molecular force. The maximum distance from a molecule up to which the molecular forces are effective is called as a range of molecular force. मी ते एक डायग्राम काढून दाखवतो, लक्ष द्या इकडे. सपोज एक दोन माणसं घेतलेली आहेत आणि त्या दोन माणसांनी एकमेकांचा हात पकडून ठेवलेला आहे. तर ते मॅक्सिमम एकमेकांपासून लांब गेले, एकमेकांच्या हातात त्यांनी हात पकडलेला आहे. एक असं कुठलं तरी डिस्टन्स येणार आहे त्यांच्यामध्ये की त्या डिस्टन्सच्या वरती जर ते गेले तर त्यांना स्वतःचे हात सोडायला लागणार. बरोबर आहे का? मग ती जी डिस्टन्स आहे, थोडक्यात ते जे डिस्टन्स आहे की जोपर्यंत ते एकमेकांचे हात पकडून ठेवू शकतात, ते जे डिस्टन्स आहे, सो दॅट इज वी कॅन से दॅट रेंज. आता त्या माणसांच्या ऐवजी मॉलेक्युल्स घ्या. सो रेंज ऑफ मॉलेक्युलर फोर्स म्हणजे पण तेच आहे. असं किती मॅक्सिमम डिस्टन्स आहे की जेणेकरून ते दोन मॉलेक्युल्स एकमेकांना बाइंड करून ठेवू शकतात, पकडून ठेवू शकतात किंवा त्यांचे दोन एकमेकांवरती फोर्सेस इफेक्टिव्ह आहेत. This is called as a range of molecular force. So intermolecular forces are effective up to distance of order something few nanometers. That is nanometer म्हणजे तुम्हाला माहित आहे 10⁻⁹ in the solids and liquids. नेक्स्ट पॉईंट आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, सो इट इज अन इमॅजिनरी स्पियर with a molecule at the
ॲट इट्स सेंटर अँड रॅडियस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलेक्युलर फोर्स. सपोज मी हे दोन मॉलेक्युल मगाशी म्हटलं होतं की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंफार डिस्टन्सला किंवा एक मॅक्सिमम असं काहीतरी डिस्टन्स असतं की जेणेकरून त्याच्यामध्ये इंटरमॉलेक्युलर फोर्सेस आहेत. मग सपोज एक मॉलेक्यूल त्याचा सेंटरला ठेवला आणि दुसऱ्या मॉलेक्यूलने एक स्पियर ड्रॉ केला, त्याचा स्पियर. म्हणजे थोडक्यात काय झालं, इट इज ॲन इमॅजिनरी स्पियर. हे एक इमॅजिनरी स्पियर आहे की त्या स्पियरच्या सेंटरला एक मॉलेक्यूल आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती रेडियस कुणा एवढी आहे, रेंज ऑफ मॉलेक्युलर अट्रॅक्शन किंवा रेंज ऑफ मॉलेक्युलर फोर्स इतकी डायरेक्शन आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज ए स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो द इंटरमॉलेक्युलर फोर्सेस इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तुम्हाला पण हे कळायला पाहिजे की हे जर डिस्टन्स क्रॉस केलं तर तो फोर्स काम करणार नाही. सो द इंटरमॉलेक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता एक डायग्राम दाखवणार आहे तुम्हाला मी. ए बी सी हे तीन त्याच्यामध्ये स्पियर बघायचे आहेत. ए बी आणि सी हे तीन जे स्पियर आहेत, इमॅजिनरी स्पियर आहेत की जोपर्यंत म्हणजे त्या या स्पियरच्या आतमध्ये ते इंटरमॉलेक्युलर फोर्सेस काम करायला लागलेत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्पियर ऑफ सरफेस फिल्म. सो द सरफेस लेअर ऑफ ए लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलेक्युलर फोर्स इज कॉल्ड एज अ सरफेस फिल्म. इथे तुम्ही या डायग्राममध्येच बघू शकताय की ही एक वरची टॉप लेअर आहे. या टॉप लेअरचं नाव आहे फ्री सरफेस. ओके, आणि या फ्री सरफेसपासून एक आत अजून एक लेअर दिसते तुम्हाला थोड्याफार डिस्टन्सवरती. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स इज इक्वल टू कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे रेंज ऑफ मॉलेक्युलर अट्रॅक्शन. मग ही जी फिल्म आहे, ओके, हे जी मी आता हॅचिंग लाईन दाखवा लागलो आहे, ही जी फिल्म आहे त्याचं नाव आहे सरफेस फिल्म. सो बॅक साईडला पॉईंट झाला. नेक्स्ट पॉईंट आपला फ्री सरफेस. जस्ट आता एक्सप्लेन केलं. It is the surface of the fluid which does not experience any shear stress. So basically it is a top layer of the liquid surface. Here xy is the free surface. नेक्स्ट पॉईंट आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलेक्युलर थेअरी. त्याच्यासाठी तुम्हाला ही डायग्रामवरची जी झालेली आहे ती क्लिअर कट माहिती पाहिजे. सो त्या डायग्राममध्ये बघितलं तर हे समजेल की ए बी सी हे तीन स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सेस आहेत आणि ते स्पियर त्यातला ए जो स्पियर आहे तो कम्प्लिटली इन लिक्विड आहे, बी आहे तो पार्टली आउटसाइड द लिक्विड आहे आणि सी आहे तो हाफ इन लिक्विड अँड हाफ इन एअर आहे. सो ए जर बघितलं तर एच्या आत पण लिक्विड आणि बाहेर पण लिक्विड. लिक्विडमधला फोर्स झाला कोहेझिव्ह. इथं जर बघितलं तर ह्याचा मॅक्सिमम पार्ट हा लिक्विडमध्ये आहे, थोडासा पार्ट आहे तो एअरमध्ये आहे. जर तुम्ही कम्पेअर केलं की हा जो फोर्स आहे हा म्हणजे कुठला, इथं पण लिक्विड मॉलेक्युल आहे आणि ह्याच्या आत पण लिक्विड आहे म्हणजे हा कोहेझिव्ह फोर्स झाला. आणि हा जर बघितला तर इथं लिक्विड आणि हा एअर म्हणजे हा कुठला झाला, ॲडेझिव्ह झाला. सो इथं जर बघितलं तर नेट कोहेझिव्ह फोर्स अँड दिस इज समथिंग नेट ॲडेझिव्ह फोर्स. सो नेट कोहेझिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन नेट ॲडेझिव्ह फोर्स. ओके, मग जिकडं फोर्स जास्त आहे त्या साईडलाच तो मॉलेक्यूल ओढला जातो. या केसमध्ये मात्र कुठेही ओढला जाणार नाही कारण की बिकॉज इट इज ऑलरेडी इनसाइड द लिक्विड. त्यामुळे याच्यावरती नेट कोहेझिव्ह फोर्स 0 आहे. याच्यावरती नेट कोहेझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन नेट ॲडेझिव्ह फोर्स. इथं बघितलं तर हाफ एअर आहे आणि हाफ लिक्विड आहे. याच्या खालती लिक्विड आहे आणि याच्यावरती एअर आहे म्हणजे याच्यातला जर फोर्स बघितला तर नेट कोहेझिव्ह फोर्स म्हणणार आणि याच्यातला जर फोर्स बघितला तर नेट ॲडेझिव्ह फोर्स म्हणणार. जर मी एक तुम्हाला 2 ग्लासेस दिलेले आहेत, जरा लक्ष द्या इकडे, आणि 2 ग्लासेसमध्ये एकामध्ये मी तुम्हाला लिक्विड दिलं भरून, ओके, आणि दुसऱ्यामध्ये मी म्हटलं एअर भरा, तर तुम्हालाही माहिती आहे की कशाचं मास जास्त वाढते तुम्हाला, दॅट इज लिक्विडचं. सो सेम प्रिन्सिपल आहे. हाफ तुम्हाला मी एअर दिले आहे आणि हाफ तुम्हाला मी लिक्विड दिलं आहे, तर तुम्हाला जड कुठल्या साईडला वाटणार, लिक्विडच्या साईडला. सो बेसिकली हा जो मॉलेक्युल सी आहे तो पण काय होणार, खालती आल्यासारखा वाटणार आहे. म्हणजे थोडक्यात काय व्हायला लागलं, हा ए बी सी हे जे काही तीनही स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सेस आहेत ते तीनही स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सेस स्वतःला खालती ओढायचा प्रयत्न करतात. मग ओढतात म्हणजे त्याच्यावरती फोर्स असायला पाहिजे, ते काहीतरी लेंथवरती काम करायला पाहिजे. देअरफॉर त्याच्यामध्ये काय क्रिएट होणार, टेन्शन. हीच मॉलेक्युलर थेअरी आहे आणि त्याचं फायनल आउटपुट हे लिहायचं आहे, टेन्शन दॅट इज सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला हा पॅराग्राफ आणि नेक्स्ट पॅराग्राफ जे आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये हेच सगळं थेरी आत्ता जे मी सांगितलं हेच थोडंसं दिलेलं आहे. ओके, इथं मॉलेक्युल सीच आहे, इथं मॉलेक्युल बीच आहे आणि इथं मॉलेक्युल एच आहे हा पॅराग्राफ. आणि हे जे फायनलचा जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये मी लास्टला जे सांगितलं म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ,
ते आहे, तरी पण मी एकदा वाचून दाखवतो. द सरफेस फिल्म ऑफ लिक्विड बिहेव्ज लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. म्हणजे तिन्ही पण मॉलिक्युल ते खालती जोडायला प्रयत्न करतात, त्यामुळे जी वरची लेअर असणार आहे त्या लिक्विडची, इट बिहेव्ज लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. म्हणजे आपली कशी आपलं जसं स्किन असते, ओढली की थोडीशी ताणते, सो त्या टाईपमध्ये स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेनसारखी काम करणार वरची फिल्म आहे ती किंवा फ्री सरफेस. दिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन अँड द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सो जो फोर्स असणार आहे तो टँजेन्शियल काम करायला लागला आहे. ओके, सो दिस इज वॉट विच इज कवर्ड इन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी.